गेल्या वेळेला सुद्धा पावसामध्ये अशा पद्धतीने ज्या वेळेला गाड्या अडकल्या होत्या त्यावेळेला क्रेनच्या सहाय्याने या गाड्या बाहेर काढल्या जात होत्या। आता देखील असा काहीसा प्रयत्न जो आहे तो इथल्या लोकांकडून केला जातोय। खरं तर हे या परिसरातले जे हे रहिवासी आहेत किंवा हे जे तरुण मुलं आहेत हे अत्यंत निष्णात असे पोहणारे लोक आहेत। प्रत्येक वेळेला ज्या वेळेला अशा काही परिस्थितीत आपत्ती ओढवते किंवा गाड्या अडकतात, काही लोक या ठिकाणी अडकलेले असतात, त्यावेळेला हेच लोक जे असतात ते आपल्या जीवाची बाजी लावून या सगळ्या लोकांना किंवा अडकलेल्या गाड्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात। आणि दृश्यांमध्ये आपण बघतोय की हा तरुण ज्या या ठिकाणी उभा आहे तो अक्षरशः आपल्या जीवाची बाजी लावून ही गाडी जी आहे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय। त्यांच्या मागे दुसरा एक व्यक्ती जो आहे त्याने हातात दोरखंड घेतलेला आहे आणि दोरखंड घेऊन आता ते त्या गाडीच्या जवळ पोहोचतायत। गाडीवर कुठेतरी व्यवस्थित पोहोचून त्या गाडीला हा दोरखंड बांधला जाऊ शकतो आणि त्यानंतर गाडी किमान बांधून ठेवली जाऊ शकते, जेणेकरून पाण्याचा प्रवाह जरी वाढला तरी या ठिकाणी ही गाडी वाहून जाणार नाही। आणि आपण या ठिकाणी बघतोय की अशा पद्धतीचं हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सध्या सुरू आहे। नाशिकच्या रोकडोबा परिसरातला हा संपूर्ण प्रकार आहे। रोकडोबा परिसर आहे ज्या ठिकाणी ही गाडी अडकलेली आहे आणि त्या ठिकाणी आता या गाडीला दोन जण आहेत, दोन तरुण आहेत, त्यापैकी एक जण या गाडीच्या चाकाला कुठेतरी त्याच्या टायरला कुठेतरी दोरखंड बांधून ही गाडी जी आहे ती व्यवस्थित कुठेतरी बांधली जाईल, म्हणजे किमान जरी गाडीचा एकूणच पाण्याचा प्रवाह वाढला, फोर्स वाढला तरी गाडी वाहून जाणार नाही याची तरी दक्षता या ठिकाणी घेतली जाते। आणि अक्षरशः आपल्या प्राणांची बाजी लावून हे सगळे जे कर्मचारी आहेत, तरुण आहेत, ते या ठिकाणी ही गाडी रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण बघतोय हा तरुण जो आहे तो या ठिकाणी अक्षरशः पाण्याखाली, आपण बघतोय दृश्यांमध्ये पाण्याखाली अक्षरशः हा तरुण गेलेला आहे आणि पाण्याखाली जाऊन हा दोरखंड जो आहे तो या गाडीच्या टायरला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि दुसरा जो त्यांच्या जोडीला जो एक कर्मचारी आहे तो या ठिकाणी त्या व्यक्तीला मदत करतो आहे। जवळपास 3 ते 4 अशा पद्धतीचे हे सगळे तरुण जे आहेत ते या ठिकाणी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत करतायत, ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। आपण बघतोय की अक्षरशः या ठिकाणी जीवाची बाजी लावून हे तरुण जे आहेत ते या ठिकाणी ही गाडी जी आहे ती रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत आहेत। पाण्याचा प्रवाह खूप मोठा आहे, फोर्स खूप जास्त आहे पाण्याला आणि त्यामुळे या ठिकाणी पाण्यामध्ये अक्षरशः थांबणं हे कठीण आहे। मात्र ह्या कठीण परिस्थितीत सुद्धा जीवाची बाजी लावून हे तरुण जे आहेत ते या ठिकाणी गाडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। दुसरा जो तरुण आहे आपण बघतोय तो अक्षरशः या ठिकाणी त्यानं समोरचा जो दरवाजा आहे त्याला अक्षरशः पकडून ठेवलेला आहे, कारण पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि पाण्यामध्ये जर समजा तोल गेला किंवा जर शक्य झालं नाही पोहणं किंवा तिथे थांबणं तर निश्चितपणे हा तरुण सुद्धा वाहून जाऊ शकतो। अशी परिस्थिती, एवढा प्रवाह जो आहे तो पाण्याचा आहे। मात्र या बिकट परिस्थिती